श्री स्वामी समर्थ। आजच्या कथेमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही एक अतिशय माहितीपूर्ण कथा आहे। जो कोणी ही कथा मनापासून ऐकेल त्यांच्या घरात कधीही संकट येणार नाही, त्यांच्या घरात सदैव सुख शांती नांदेल, त्यांच्या घरी देवी लक्ष्मी सदैव विराजमान असेल। तुम्ही ऐकलं असेल की ज्या घरात रोज भांडणे होतात, रोज संकट येतात, त्या घरात कृपा नसते, त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही। आणि ज्या घरात सुख शांती असते, सुख समृद्धी येते, त्यांच्या घरी माता लक्ष्मी सदैव वास करते। ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की आपण घरात भांडण का करू नयेत आणि ज्या व्यक्तीच्या घरात भांडण होतात ती भांडणं कशी थांबवता येतील। कारण घरात सुखशांती असणं महत्त्वाचं आहे। कारण जिथे सुखशांती नसते तिथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाहीत। जिथे संकट येतात, भांडणं होतात, तिथे लक्ष्मी कधीही वास करू शकत नाही, तिथे फक्त दारिद्र्य वास करते। शक्य असल्यास ही कथा पूर्ण ऐका आणि तुम्ही देखील स्वामी माऊलींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा। ही कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काही शिकवेल। ही एक अतिशय माहितीपूर्ण कथा आहे। मोर आणि मोराची कथा शेवटपर्यंत ऐका, भाग्यवंत व्हाल। तुम्ही आमच्या कथेत हरवून जाण्याआधी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला आता कथेला सुरुवात करूया। एक मोर आणि एक मोरनी जंगलात राहत होते। मोर आणि मोरनी जंगलात खूप आनंदाने राहत होते। एके दिवशी मोरनी मोराला म्हणाली, पियाजी, आपण इथून निघून जावं असं मला वाटतं। आपल्या समाजातील लोक जिथे राहतात तिथे आपण जाऊया। जिथे अनेक मोर असतील तिथे आपण जायला हवं। तेव्हा मोर मोरणीला म्हणाला, प्रिये, तिकडे गेलो तर रोज मारामाऱ्या होतील। आपण दोघं इथे जंगलात एवढ्या शांततेत राहतो, तिकडे जाण्याची काय गरज आहे। पण जेव्हा मोरणीने आग्रह केला तेव्हा मोरही तयार झाला। मोराच्या सांगण्यावरून दोघेही एका शहरात उडून जायचे ठरवतात। ज्या नगरीत मोर आणि मोरनी जातात त्या नगरीचा राजा पशुपक्ष्यांची भाषा चांगली समजत होता। त्या राजाने करावशास्त्राचा अभ्यास केला होता। करावशास्त्र म्हणजे राजाला सर्व प्रकारच्या पशुपक्ष्यांची भाषा समजत होती। प्रत्येक सजीवाचा आवाज आणि तो काय बोलतोय हे त्याला चांगले समजत असे। मोर आणि मोरनी दोघेही एका शहरात येतात। ही एका दिवसाची गोष्ट आहे। राजा आपल्या राणीला म्हणतो की मला खूप जोरात भूक लागली आहे, तुम्ही मला काहीतरी अन्न खायला द्या। राजाची राणी 36 प्रकारची अन्न तयार करते आणि एका हातात पाण्याचे भांडे व दुसऱ्या हातात अन्नाचे ताट घेऊन राजाजवळ जाते। राणीने जेवणाचे ताट राजासमोर ठेवले। त्याच वेळी भाताचा एक तुकडा खाली पडतो। काही मुंग्या इकडे तिकडे फिरत होत्या। मग एक मुंगी तो तुकडा घेऊन तिथून निघू लागली। राजा बसून ही सर्व घटना पाहत होता। लगेच एक मोठी चिंता नावाची मुंगी त्या मुंगीला जवळ बोलावते आणि म्हणते, प्रिये, मला हा तांदूळ दे आणि तू परत जाऊन त्या राजाच्या ताटातला दुसरा तांदूळ घेऊन ये। राजा त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकत होता, कारण राजाला प्रत्येक पशुपक्षाची भाषा समजत होती। म्हणून राजा तिथेच बसून सर्व काही पाहत होता। तेव्हा मुंगी चिंताला सांगत असते की मी तिकडे जाऊन तांदूळ घेऊन येऊ शकत नाही। राजाला ही गोष्ट कळली तर तो मला मारून टाकेल। मग चिंता मुंगीला जायला सांगते आणि म्हणते, राजाला ही गोष्ट अजिबात कळून देऊ नकोस। मुंगी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करते, पण नंतर अर्ध्या वाटेतून परत येते आणि काळजीने म्हणते, नाही, मी जाणार नाही, मला खूप भीती वाटत आहे। कदाचित राजाला कळेल आणि तो मला मारेल। राजा त्या दोघांकडे बघत होता। राजा आपला मुद्दा समजून घेत आहे हे चिंतेच्या लक्षात आले। चिंता मग मुंगीला म्हणते, बघ, राजाला समजतं आपण काय बोलतो ते। राजाने आपले सर्व ऐकले आहे म्हणूनच तो आपल्याकडे पाहत आहे। चिंता मुंगीला सांगते, जर राजाने आपले बोलणे ऐकले असेल आणि जर हे बोलणे राजाने इतर कोणालाही सांगितले तर त्या क्षणी तो दगड होईल।
राजा चिंता आणि मुंगीचे बोलणे अगदी नीट ऐकतो आणि समजून घेतो. हे ऐकून राजा जोरजोरात हसायला लागतो. राजा हसू लागल्यावर राजाची राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते. ती बाहेर येताच राजाला हसताना पाहते. राजाला हसताना पाहून राणी विचार करू लागली, कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच राजा हसतो आहे. राणी राजाकडे येते आणि म्हणते, राजा, मी काही पाप केले आहे का? तू एवढा जोरजोरात का हसतो आहेस? माझं काही बिघडलं का? राजा राणीला म्हणतो, नाही नाही, असं काहीच नाही, मी फक्त असंच हसत होतो. पण राणी खूप आग्रह करू लागली. ती म्हणू लागली, तू का हसत होतास ते मला सांगायलाच हवं. राजा पुन्हा पुन्हा नकार देतो, कारण राजाला माहिती होतं, मुंगीने सांगितलं होतं की जर त्याने तिची गोष्ट कोणाला सांगितली तर तो दगड होईल. म्हणून राजाला हे राणीला सांगावंसं वाटत नव्हतं. पण राणी आग्रह धरत राहिली. ती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहिली, तू का हसतोस हे मला सांगायलाच हवं. हा हट्ट तिने राजासमोर केला. जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू मला नक्की सर्व काही सांगशील. राजा आता धार्मिक संकटात सापडला होता. तो विचार करीत होता, जर मी हे राणीला सांगितलं तर मी दगड होईन, आणि नाही सांगितलं तर मी राणीचा माझ्यावरचा विश्वास उडवून टाकेन. राणी आता खूपच आग्रह करत होती. असे म्हटले जाते की प्रेमातील हट्ट आणि बालपणातील हट्ट खूप भयानक असतात, म्हणून या दोन्हीपासून नेहमी दूर राहावे. पण शेवटी राजाला राणीच्या प्रेमळ वाणीपुढे नतमस्तक व्हावं लागलं. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला सांगेन, पण तुला नंतर पश्चाताप करावा लागेल. राणी म्हणाली, आधी तू म्हणत होतास की काहीच नाही, आणि आता तू म्हणतो आहेस की मला पश्चाताप करावा लागेल, म्हणजे नक्की काहीतरी गंभीर आहे. आणि ती अजून जास्त आग्रह करू लागली. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, जर तुम्ही सहमत नसाल तर मी तुम्हाला जंगलात घेऊन जातो आणि तिथे सगळं सांगेन. राजा आणि राणी रथावर स्वार होऊन जंगलात निघून गेले. घनदाट जंगलात पोहोचल्यावर राजा राणीला संपूर्ण कथा सांगू लागला. तो जसजशी घटना राणीला सांगत होता तसतसा तोही हळूहळू दगड होऊ लागला. राजाने जशी अर्धी गोष्ट राणीला सांगितली तसा तो अर्धा दगड झाला. तेव्हा राजा राणीला म्हणतो, हे राणी, मी हळूहळू दगडात बदलत आहे, तुला नंतर खूप पश्चाताप होणार आहे. तेव्हा राणी म्हणते, हे राजा, थोडेसे प्रकरण म्हणजे तुम्ही सांगितलेले अजून शिल्लक आहे, कृपया ते देखील सांगा. आणि शेवटी राजाने संपूर्ण कथा सांगून टाकली आणि राजा पूर्णपणे दगडात बदलला. राणीच्या या हट्टामुळे राजा पूर्ण पाषाण होतो आणि मग शेवटी राणी रडायला लागते आणि दगड हलवायचा प्रयत्न करते. पण जड दगड हलणार तरी कसा? राजा आता दगड झाला होता. राणीला आता राजाने सांगितल्याप्रमाणे खूप पश्चाताप होत होता. ती दगडाजवळ जाऊन खूप रडते, छाती मारते, विलाप करते आणि मदतीसाठी एखाद्या प्राण्याला आवाहन करते. हा सगळा किस्सा मोर आणि मोरणीने खूप छान प्रकारे पाहिला होता. हे सर्व त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. राणीचा हा विलाप पाहून मोर आणि मोरणीला कीव येते. मोर मोरणीला म्हणतो, आती केलं की असंच होतं. प्रिये, आपण आपल्या झोपडीत किती आनंदी होतो, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि आता आपण शहरात आलो. मोरणी मोराला सांगते, राणीला खूप वाईट वाटतंय, आपण त्यांची मदत केली पाहिजे, कारण ती खूप ओरडत आहे. आपण फारशी मदत करू शकत नाही, पण किमान त्यांना धीर तरी देऊ शकतो. याचा अर्थ आपण असं करून त्यांना थोडाफार विश्वास देऊ शकतो. असा विचार करून मोर आणि मोरणी राणीच्या जवळ जातात आणि तिला सांगतात, राणी साहेब, जे काही झालं ते चुकीचं होतं, परंतु कृपया धीर धरा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. संपूर्ण राज्य तुमच्या मागे आहे. राजा दगडाचा झाला आहे. आता तुम्हाला तुमच्या राज्याचा कारभार स्वतःलाच सांभाळावा लागेल. राणी मोराचे म्हणणे ऐकून म्हणते, मोर आणि मोरणी, मी स्वतःवर नियंत्रण कसं ठेवू? कारण आता माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे. माझे पतिदेव दगडाचे झाले आहेत आणि आता मी काय करू? राणीचे हे शब्द ऐकून मोराने पुढचा प्रश्न केला.
राजा दगड कसा झाला? राजा तर माणूस होता, तो चांगला होता, पण तो दगडासारखा कसा बनला? तेव्हा राजाने राणीला मुंगीबद्दल जे सांगितले होते तेच राणी सांगू लागली. राणी मोर आणि मोरणीला एकच गोष्ट सांगू लागते आणि ते देखील मुंगीने सांगितल्याप्रमाणे राणीही हळूहळू दगडात बदलते. आणि जेव्हा राणीचं दगडात रूपांतर होतं तेव्हा मोर आणि मोरणी खूप घाबरले जातात. राजा तर आधीच दगडात बदलला गेला होता, आता दोघेही दगडाचे होतात. तेव्हा मोर आणि मोरणी खूप काळजी करू लागतो. दुसरीकडे मोर आणि मोरणी खूप दुःखी होतात. हे संकट आपल्यावर देखील ओढावू शकतं याची त्यांना काळजी वाटू लागते. कारण याच मुंगीच्या बोलण्याने राजाही दगड झाला आणि राणीही त्याच मुंगीच्या बोलण्याने दगड झाली. मोर मोरणीला सांगतो, आता आपल्यालाही धोका आहे, कारण महिलांनो तुमच्यापासून काहीही लपलेलं नाही. तेव्हा मोरणी मोराला म्हणते, पियाजी आपण इथून दूर जाऊया. तेव्हा मोर तिला उत्तर देतो, अरे मूर्खा, दूर जाऊन काय उपयोग? हे संकट आपल्याला पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात सोडणार नाही. हा धोका आपल्याला कायम राहील. हे जाणून बुजून जरी आपल्या तोंडातून बाहेर पडलं तरी आपणही दगडासारखे होऊ. मोरणी आणि मोर हे पाहून खूप दुःखी होतात, खूप चिंताग्रस्त होतात. हे दुःख त्यांना रात्रंदिवस खात असतं. असा विचार करून ते शांतपणे राहतात. ते जेवतही नाहीत आणि झोपतही नाहीत. ही वेदना त्यांना रात्रंदिवस सतावत असते. त्यांच्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडली तर ते दगड होतील याची त्यांना भीती वाटते. मोर मोरणीला म्हणतो, चुकूनही ही गोष्ट आपल्या तोंडातून नाही निघाली पाहिजे, नाहीतर आपण दोघं नवरा बायको दगड होऊ. असा विचार करून मला वाटतं की जर आपण सर्व मुंग्या नष्ट केल्या तर हे सर्व संपुष्टात येईल, कारण ही जमीन मुंग्यांनी व्यापलेली आहे. मोर मोरणीला म्हणतो, प्रिये, जर आपण विश्वातील सर्व मुंग्या काढून टाकल्या तर मुंग्याचं संकट संपेल. मोर आणि मोरणी हे मान्य करतात आणि सर्व मुंग्या मारून खाण्यास सुरुवात करतात. मोर आणि मोरणीची इतकी दहशत होती की सर्व मुंग्या घाबरल्या आणि त्यांनी जमिनीखाली खड्डा खोदून लपायला सुरुवात केली. मोर आणि मोरणी एवढे पारख ठेवत होते की त्यांना मुंगी दिसली की लगेच पकडत आणि खात असत. मोर आणि मोरणीच्या या भीतीमुळे एकही मुंगी बाहेर पडत नव्हती. सर्व मुंग्या जमिनीखाली छिद्र करून बसल्या. बराच वेळ निघून गेल्यावर मुंग्यांना भूक लागली, कारण छिद्रात अन्न मिळत नव्हतं. बाहेर अन्न मिळेल म्हणून काही मुंग्या बाहेर पडल्या, पण मोर त्यांना पकडत असे. शेवटी अन्नासाठी आसुसलेली चिंता आणि मुंगी वारुळातच म्हणजेच जमिनीच्या आतमध्ये भगवान श्रीहरींचं भजन गाऊ लागले. भक्ती करत असताना आपण कुठे आहोत आणि कुठे नाही हेही त्यांना कळत नव्हते. चिंता आणि मुंगी कठोर तप करत लीन झाले होते. शेवटी श्री हरी विष्णू त्यांना दर्शन देतात आणि भगवान विष्णू म्हणतात, मुंगी आणि चिंता, तुम्ही काळजी घेणं बंद करा. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मागू शकता. आम्ही तुमच्या भक्तीवर प्रसन्न झालो आहोत. कारण चिंता आणि मुंगीने अखंड भक्ती केली होती. त्यांनी पाणी देखील पिलं नव्हतं. त्यामुळे भगवान विष्णू खूप आनंदित झाले आणि म्हणाले, तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागू शकता. तुमच्या भक्तीने आम्हाला खूप आनंद झाला आहे. दुसरीकडे चिंता आणि मुंगी कित्येक दिवस भूक तहानलेले होते. कुणास ठाऊक दोघेही एकच सांगत होते, हे परमेश्वरा, जर तुला आम्हाला वरदान द्यायचं असेल तर आमच्या पोटाला गाठ बांध. भूकच लागली नाही तर बाहेर जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आम्हाला मोर देखील खाणार नाही. म्हणूनच त्यांनी विष्णूंना विचारलं, हे परमेश्वरा, आमच्या पोटात एक गाठ तुम्ही घालू शकता का? तेव्हा भगवान विष्णूंनी तो आशीर्वाद चिंता आणि मुंगीला दिला. आजही मुंग्यांच्या पोटात गाठ आहे. मुंग्यांना पोट नसतं, पण तरीही त्या चिंताग्रस्त असतात. पुन्हा मुंग्या भगवान विष्णूंना म्हणाल्या, हे भगवान, आमच्या पोटात एक गाठ आहे, पण तरीही आम्हाला मोर आणि मोरणीपासून धोका आहे. मोर आणि मोरणी अजूनही आमची वाट पाहत जमिनीवर बसले आहेत आणि आम्हाला पाहताच त्या आम्हाला मारतील. तेव्हा विष्णू मोराकडे आणि मोरणीकडे वळून पाहतात आणि म्हणतात, तुम्ही मुंग्यांची शिकार करणं थांबवा.
यात मुंग्यांचा काहीही दोष नाही. दोषी होता तो राजा होता, कारण राजाने कराव शस्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्याला सर्व सजीवांची भाषा समजत होती. त्याचबरोबर त्याला समजत असलेल्या भाषेचे स्वरूपही बदलता आले. तो पशुपक्ष्यांचं रूप धारण करायचा आणि पक्ष्यांशी संभोग करायचा, आणि जे फाते प्राणी पक्षी गरोदर व्हायचे ते फातू त्यांना सोडून सकाळी मनुष्य बनायचा, आणि मग तो अशा प्राणी पक्ष्यांना खायला घालायचा व मोठ्याने हसायचा. त्याच्या मूर्खपणामुळेच आज हा राजा दगडाचा झाला आहे. तेव्हा मोर म्हणाला, हे परमेश्वरा, मग या सर्वात त्याच्या बायकोचा म्हणजे राणीचा काय दोष? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले, त्याची पत्नी देखील त्याच्या पापाची भागीदार आहे, कारण जर त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्यासाठी काहीतरी केलं असतं तर परिस्थिती वेगळी असती. म्हणून आज ती देखील दगडाची झाली आहे. श्रीहरींनी समजावून सांगितल्यावर मोर त्यांना पुन्हा एकदा म्हणतो, हे प्रभू, राणीने सांगितलेले जर आपण दुसऱ्या कोणाला सांगितले तर आपण दगडात बदलू का? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले, तुझा हा शाप आता संपला आहे. कोणाला सांगितले तरी काहीच फरक पडणार नाही. तुम्ही कोणालाही सांगू शकता, कारण आता तुमच्यापासून धोका दूर झाला आहे. हे ऐकून मोर आणि मोरनी खूप आनंदी झाले. त्यांच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. श्रीहरी विष्णू अंतर्धान पावले आणि निघून गेले, आणि इथे मोर आणि मोरणीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कोणताही प्राणी आनंदी असेल तर तो सर्वात जास्त नाचायला लागतो. मोराच्या बाबतीतही तसेच घडले. धोका टळल्यामुळे मोर आनंदाने नाचू लागला, आणि मोरणी देखील जोमाने नाचत होती. मोर तर आनंदाने वेडा झाला होता. तेव्हा मग मोर आनंदाने त्याच्या पायाखाली पाहतो, आणि त्याला दिसते की त्याचे पाय कुरूप होऊन फाटलेले आहेत. हे पाय पाहून मोर रडायला लागतो. तो विचार करतो, पूर्वी माझे पाय इतके सुंदर होते, पण आज ते इतके फाटलेले आणि घाणेरडे कसे झाले? माझे संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण माझे पाय इतके बिघडलेले आणि कुरूप का झाले? हा विचार मोरणी देखील करत होती. मोराचे पाय फाटण्याचे कारण म्हणजेच त्याने खूप मुंग्या मारून खाल्ल्या होत्या. मोरणीनेही खाल्ल्या होत्या, त्यामुळे त्यांचे पाय फाटले. आजही एखाद्या व्यक्तीने मुंग्या खाल्ल्या तर त्याच्या अंगावर लहान पुरळ उठतात. जर तुम्ही खूप मुंग्या खाल्ल्या तर तुमचे शरीरही फाटू लागते. साप आपली कातडी का सोडतो? कारण साप मुंग्या खातो आणि त्यामुळे त्याचे शरीर फाटून वेगळे होते. तसेच मोराचे पाय फाटून कुरूप झाले. त्यामुळे आपल्या पायाकडे पाहून मोर आणि मोरणी जोरजोरात रडू लागले. मोरणी मोराला धीर देत म्हणाली, जे झाले ते झाले, आता रडून काय होणार? पण मोर मोठमोठ्याने रडतच होता. तो नाचतही होता, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मोरणी मोराला थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याची अश्रू खाली पडण्यापासून थांबत होती, परंतु ती थांबवू शकत नव्हती. मोरणीला हात नसतो, पण ती मोराच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचा थेंब चोचीने उचलून तोंडात घेण्याचा प्रयत्न करते. परंतु कितीही प्रयत्न केले तरीही तो थेंब मोरणीच्या पोटात जात होता. अशा रीतीने प्रत्येक वेळी मोराचे अश्रू आपल्या तोंडात ठेवून ती पोटात घालत असे आणि मोराला आवरत असे, आणि मोर जोरजोरात नाचत असे, पण रडणे काही थांबवत नसे. मोराचे अश्रू आणि मोरणीचे प्रेम पाहून भगवान श्रीहरी पुन्हा प्रगट होतात आणि मोराला व मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुमचे प्रेम असेच कायम राहावे. भगवान विष्णू म्हणतात की या आशीर्वादाला तुम्ही वरदान समजा किंवा मग शाप समजा. त्यामुळे मोर कधीही संभोग करू शकत नाही, कारण जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि ते अश्रू मोरणी शोषून घेते, आणि या अश्रूंमुळे मोरणी गर्भवती होते. भगवान श्रीहरी मोराला व मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, तुझी भक्ती धन्य आहे आणि तू देखील धन्य आहेस. एक वेळ अशी येईल जेव्हा तुमचा पंख मुकुटामध्ये परिधान केला जाईल. म्हणून असे म्हणतात की श्रीहरी जेव्हा श्रीकृष्णाच्या रूपाने पृथ्वीवर येतात तेव्हा ते आपल्या मुकुटात मोरपंख धारण करतात. आणि प्रिय स्वामी भक्तांनो, आजची सुंदर कथा इथे संपली आहे. आम्हाला आशा आहे तुम्ही या कथेतून बरेच काही शिकला असाल.
तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर माझा विश्वास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।